आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीपर शोक सभेचे आयोजन। अजितदादांचं नगर जिल्ह्यासाठी मोठं योगदान, अनेक आठवणींना दिला उजाळा। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात झालेला दुर्दैवी अंत सगळ्यांच्याच जीवाला चटका लावून गेला। अजितदादांशिवाय आता महाराष्ट्राचं राजकारण कसं होणार असा अनेकांना प्रश्न पडलाय। तर दादांना अखेरचा निरोप देताना अश्रू थांबत नव्हते। प्रत्येक जण ढाय मोकळून रडत होता। मात्र नियतीच्या पुढे कुणाचं काही चालत नाही हेच खरं, आणि नियतीने आपला डाव रचला व दादांना हिरावून नेलं। दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला अशा भावना प्रत्येक जण व्यक्त करतंय। अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भिस्तबाग महल येथे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली। याप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहिल्यानगर येथे भिस्तबाग महल येथे संग्राम चौक येथे आदरणीय स्वर्गवासी या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब यांचं या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला। प्रत्येक जनमानसांच्या मनात हळहळ आणि एक भावना व्यक्त करतायत की महाराष्ट्राला एवढा लोकप्रिय नेता म्हणजे भेटणार नाही, आपल्यातून तो गेलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले किंवा अजून जे अहिल्यादेवी होळकर, जे अजून जे आपण लोक पाहिलेत असे अनेक लोक आहेत की जे समाजासाठी, समाज घडवून देण्यासाठी यांचं खूप मोठे योगदान राहिलेलं आहे आणि परत त्यांचा जन्म पिढ्याने होत असतो। तो माझं असं मत आहे की अजितदादा पवार देखील हे त्याच म्हणजे भावनेतून तयार झालेले एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीचं काम हे उभ्या संबंध महाराष्ट्राला माहिती आहे आणि असे लोक आपल्यातून जातात हे आपल्या पिढ्यांचं नुकसान आहे आणि ही पोकळी भरून न निघणार आहे। पण जर ही आपल्याला पोकळी भरून काढायचं असेल तर यांच्या अशा थोर लोकांचं आपण विचारांचं अनुकरण केलं पाहिजे। जसं त्यांचं समाजातील आज जर ते या राज्याचे उपमुख्यमंत्री असले पण तळागाळाच्या लोकांशी त्यांची जुळलेली नाळ होती। प्रत्येक गावात खेड्यात ते प्रत्येक व्यक्तीला ओळखत होते। आज हा इतिहासात अशी नोंद होईल अशी गोष्ट कल्पना आहे। तर माझं असं या ठिकाणी मत आहे की त्यांच्या विचारांचं अनुकरण केलं तर ही पोकळी भरून निघण्यासाठी 100% महाराष्ट्राला मदत होईल आणि त्यांच्या विचारांचं अनुकरण केल्याने त्यांच्या आत्म्यास शांती किंवा त्यांच्या आत्म्यास सद्गती लागेल।